केंद्राच्या इशाऱ्यावरून भाजप महायुतीचे सरकार महाराष्ट्रावर सक्तीने हिंदी लादत आहे। हुतात्म्यांनी बलिदान देत मिळवलेले हे मराठी राज्य पुढील 20 वर्षांत हिंदी भाषिक राज्य बनण्याचा धोका त्यातून उभा राहिला आहे। महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा हिंदी सक्ती विरोधात शिक्षणतज्ज्ञ, भाषा अभ्यासक, राजकीय नेते आणि मराठीप्रेमी जनतेच्या उपस्थितीत अन्याय्य शासन निर्णयांची प्रतिकात्मक होळी आणि जाहीर सभा मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्था यांच्या वतीने आज रविवार दिनांक जून 29 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती। यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली। 16 एप्रिलला सरकारने पहिला शासन निर्णय आणला, 1ली ते 5वी पर्यंत तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याचा। त्यानंतर 2 महिने लोकांनी बोंबाबोंब केली। माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की लोकांना इंग्रजी चालते पण हिंदी चालत नाही। त्याचंही उत्तर अगदी सुरुवातीला देतो की जेव्हा इंग्रजी अनिवार्य झाली 1ली पर्यंत त्यावेळेला आता काय होईल माहितीये का, आता खूप माईक इथे येतील आणि मग ते भांडण होईल, ते तुम्हाला सोडवायचं आहे। तर 16 एप्रिलच्या शासन निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की आता लोकांचं इंग्रजीचं प्रेम वाढलंय, फक्त थोडं फॅक्ट चेक करायला पाहिजे। सगळेच मार्ग जुबेर असतात असं नाही, ऑल्ट न्यूजचं काम कधी कधी आपल्यालाही करावं लागतं। तर एक लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा इंग्रजीची सक्ती झाली त्यावेळेला आता ज्यांच्याकडे राक्षसी बहुमत आहे त्यांचं महाराष्ट्रातलं एक सरकार येऊन गेलेलं होतं। त्यामुळे इंग्रजी महाराष्ट्रात अनिवार्य करू नये, पहिलीपासून आणू नये, ते शिक्षण शास्त्राच्या विरोधी आहे, एवढा कॉमन सेन्स आता काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आहे। पण आम्ही तेव्हा बोंबलत होतो तेव्हा आम्हाला असं सांगितलं गेलं की हे सगळे ब्राह्मणी लोक आहेत, बहुजनांची मुलं पुढे गेलेली ह्यांना बघवत नाही, आणि म्हणून त्यावेळेला सरकारने आमची आंदोलनं दडपली। तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, पण आता ज्या लोकांना एकदम हिंदी भाषेचा पुळका आलाय त्यांना तेव्हा इंग्रजी भाषेबद्दल काही वाटत नव्हतं, कारण ह्यांचीच मुलं बाळं अमेरिकेमध्ये आहे। 17 जूनला सरकारनं मध्यरात्री शासन निर्णय आणला। ह्यांना मध्यरात्री गोष्टी करण्याचा दीर्घ अनुभव आहे। शासन निर्णय मध्यरात्री काढतात, सरकार पहाटे बनवतात, कारण किंवा एखाद्या गावात जाऊन अघोरी पूजा पहाटे करतात। हे सगळं जे मध्यरात्री चालणार आहे ते तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे। पण बुद्धीच्या पलीकडचं आहे म्हणून समजून घ्यायचं नाही असं नाही, हा शिक्षणातला प्रश्न आहे। पण ज्यांना कुणाला वाटते की हा फक्त शिक्षणातला प्रश्न आहे त्यांना महाराष्ट्राचं सांस्कृतिक राजकारण कळत नाही, या देशाचं सांस्कृतिक राजकारण कळत नाही। 17 जूनला जो शासन निर्णय आला त्याच्यामध्ये सरकार असं म्हणाल की हिंदी ही सर्वसाधारणपणे तिसरी भाषा असेल, सर्वसाधारणपणे तिसरी भाषा असेल, आणि प्रत्येक इयत्तेतल्या 20 पेक्षा जास्त मुलांनी जर मागितलं तर कोणतीही भाषा दिली जाईल। घटनेच्या 8व्या परिशिष्टात 22 भाषा आहेत, मराठी आणि हिंदी वगळली तर 20 भाषा राहतात। महाराष्ट्रातल्या कोणत्याही सरकारकडे अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवायला शिक्षक नाहीत, पण हिंदी शिकवायला माननीय मुख्यमंत्री म्हणले की मुबलक लोक आहेत। हे कुठून आलेत मुबलक लोक? म्हणजे हे मराठी भय्ये आहेत का उत्तर भारतात आणलेले लोक आहेत? त्या भूमिगत स्वरूपामध्ये 2014चं स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ते लपून राहिले होते आणि नंतर बाहेर आलेले आहेत, हे पण जरा महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायला पाहिजे। 2 परिपत्रक सरकारने काढली, 6 जून आणि 18 जूनचं। यातला सगळ्यात बदमाश माणूस आहे तो राहुल रेखावार, तो कुणाचा तरी जावई असं म्हणतात, आणि जामातो दशमगृह हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। हा जावई महाराष्ट्राच्या मुळावर आलाय। हे जरा ज्यांना कुणाला असं वाटतं की IAS वाले संत असतात, IAS लोकांना ज्ञान खूप असतं, ते निपक्षपाती असतात, IAS वाले तोपर्यंतच निपक्षपाती असतात जोपर्यंत त्यांना मसुरीमध्ये लपून पेढे खाता येत नाही। मसुरीमध्ये पेढे लपून खाता येतात आणि मग 5वी बहुमतवाल्यांचं सरकार आल्यानंतर त्यांना उघडपणाने रील करत स्वतःचं आयुष्य कंठता येतं। हे तुम्हाला कळलं नाही तर न्यूट्रलिटी ऑफ ब्युरोक्रेसी बद्दल तुम्हाला काही कळत नाही असा अर्थ आहे। 6 जूनच्या परिपत्रकामध्ये रेखावार यांनी असं म्हटलंय की बालभारतीनं NCERTची पुस्तकं घ्यायची आहेत, यानंतर NCERT, त्यानंतर बालभारती फक्त अनुवादाची यंत्रणा राहील। शिक्षण मंत्री हे बालभारतीचे प्रमुख आहेत। बालभारतीचा संचालक कृष्णकुमार पाटील नावाचा पाठीचा कणा नसलेला इसम आहे। आडनाव पाटील असलं म्हणजे पाठीचा कणा असतो असं समजण्याचं कारण नाहीये। हे आपल्याला खूप पाटलांच्या बद्दल माहिती आहे। त्यामुळे एक लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या परिपत्रकानुसार रेखावारने असं म्हटलं की NCERT असलं पाहिजे, त्याच्यामुळे येत्या 5 वर्षात बालभारती बंद पडेल।
ज्यांना कुणाला वाटतं की बालभारती का बंद पडून चालेल, इथे 40च्या पुढचे सगळे जे लोक आहेत त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यामधल्या स्मरणामध्ये बालभारतीचं काय स्थान आहे हे समजून घेतलं पाहिजे. 18 जूनला म्हणजे 17 जूनच्या रात्री शासन निर्णयाचं शुद्धीपत्रक आलं. 18 जूनला रेखावरचं परिपत्रक आलं. त्याच्यानुसार पहिली आणि दुसरीच्या वर्षासाठी काय प्रकारचा अभ्यासक्रम आणि वेळापत्रक असेल, त्यात कला, क्रीडा आणि सांस्कृतिक या 3 गोष्टींसाठी दिली जाणारी वेळ कशी कमी केली जाईल हे स्पष्टपणे लिहिलंय. आता ही 2 शासन निर्णय आणि 2 परिपत्रक खाली लोकांनी जाळली. परिपत्रक जाळल्यामुळे आपल्यातले जे काही चळवळीतले भाबडे लोक आहेत ते असं म्हणतात कागद जाळू नका, पुस्तक जाळू नका. मी तुम्हाला सांगतो, पुढे जाऊन हिंदीची लाखो पुस्तकं जाळण्यापेक्षा एक शासन निर्णय जाळलेला कधीही चांगेल. आणि यांनी नालायकपणा करून ती पुस्तकं आणली तर ती पुस्तकं पण आम्ही जाळू. कारण हिंदीचं एक पुस्तक जाळणं म्हणजे हिंदीची पुस्तकं वाचणं असं नाही. महाराष्ट्रामध्ये एक अपराध गंडाने भरलेला समाज आहे. सारखं ते सांगतात हिंदीवर आमचं प्रेम आहे, कुठल्याही भाषेवर आमचा तुम्हाला विचारलंय का लोकांनी तुमचं कुठल्या भाषेवर प्रेम आहे म्हणून? आणि उत्तर भारतातनं इथं येऊन मोठे झालेल्या भैयांना विचारा ना त्यांचं मराठीवर प्रेम आहे का? तिकडच्या गायपट्ट्यातल्या गुंडगिरीच्या साम्राज्यातनं जर ते महाराष्ट्रात आलेत, महाराष्ट्रानं त्यांना मोठं केलंय, महाराष्ट्रातल्या उत्तर भारतीयांना विचारा मराठीवर काय त्यांचं प्रेम आहे. रवीश कुमार पासून अभिसार पर्यंत मोदींच्या राजवटीबद्दल लिहिणाऱ्या सगळ्या लोकांना हिंदीच्या देशांतर्गत दहशतवादाबद्दल का नाही बोलावं असं वाटत? कारण तुम्ही उत्तर भारतीय आहात मुळामध्ये. गेले 2-2.5 महिने आम्ही सगळे आंदोलनं करतो. आता आम्ही आंदोलनं करतो म्हणजे काय, ही जी सगळी मागे माणसं बसलेली आहेत अशी आम्ही 10-20 माणसं आहोत. त्यामुळे लोक जेव्हा आम्हाला विचारतात, आम्ही परवा उद्धव साहेबांकडे गेलो तेव्हा एका पत्रकारांना विचारतो तुम्ही 5च लोक आलात? अरे आम्ही 10च आहोत, त्यातले 5 आले. कारण आम्ही सगळे पोटार्थी कार्यकर्ते आहोत, नोकरी केली तर जगणार आहोत. म्हणजे आमच्याकडे काही लोढा शेठ सारखं लँड पार्सल नाहीये, आमच्याकडे काही त्याचे कमिशन एजंट असलेल्या लोकांच्या सारखी 4-5 बेनामी घरं नाहीये. दिवसभर काम केलं तरच संध्याकाळी आम्ही घरी जाऊन कॉम्प्युटरवर बडवू शकतो आणि मराठीचं काम करू शकतो. त्यामुळे हे 10-20 लोक असतील, हे 10-20 लोक अधिक ताकदीचे आहेत. मला असा मोह होतो शब्द वापरायचा की हे 10-20 लोक 10,000 लोकांच्या पेक्षा मोठे आहेत. पण असं म्हणण्यात पॉइंट का नसतो? कारण 10-20 हजार लोक आले तरच कॅमेरे येतात. 10-20 लोक आले तर आम्हाला शूट करावं लागतं आणि चॅनलवाले म्हणतात जरा कॅमेरा आडवा धरा आणि 2 मिनिटाचा तुमचा बाईट पाठवून द्या, मग आम्ही फास्ट न्यूज मध्ये त्यातला अर्ध्या मिनिटाचा तुकडा टाकतो. असं परिघावरून राज्याच्या सांस्कृतिक कारणाच्या केंद्रस्थानी येण्याचा आनंद काय असतो हे तुम्हाला वंचितांच्या चळवळी, ट्रान्स समुदायाच्या चळवळी, आदिवासींच्या चळवळी, स्त्रियांच्या चळवळी यांनी जे भोगलंय आणि जे आपल्याकडच्या पुरोगाम्यांना फार आवडतं, त्या सगळ्या पुरोगाम्यांना मला विनंती करायची आहे की केरळचा पुरोगामी पहिल्यांदा मल्याळी आहे, बंगालचा पुरोगामी पहिल्यांदा बंगाली आहे, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पुरोगाम्याने पहिल्यांदा मराठी असलं पाहिजे आणि कपाळाला बुक्का लावून मराठी असलं पाहिजे. दोन महिने आम्ही आंदोलनं केली, करतो आहोत. सभा घेतली आम्ही सगळ्यांनी, सिग्नेचर कॅम्पेन घेतलं, गुगल फॉर्म दिला. गुगल फॉर्मचा असा आहे की तो जेव्हा पसरतो त्याला लोक म्हणतात ह्याच्यात हे नाहीये, त्याच्यात ते नाहीये. म्हणजे कार्य नाही झाला तरी चालेल पण चिकित्सा झाली पाहिजे, हा आपल्या समाजाचा अत्यंत महत्वाचा असा गुण आहे. पण मी असं गृहीत धरतो की किमान चिकित्सा करण्या इतपत लोक आपली दखल घेत आहेत हे काय वाईट नाहीये. म्हणजे आजपर्यंत मराठीच्या लोकांना लोक अनुल्लेखाने मारत होते. आम्ही 2002ला कामाला सुरुवात केली तेव्हा मनसे नव्हते, तेव्हा लोक म्हणायचे तुम्ही शिवसेनेचे आहात. 2009-10 मध्ये लोक म्हणायचे तुम्ही मनसेचे आहात. आता ते आम्हाला कोणाचे म्हणत नाहीत, आता ते म्हणतात तुम्ही तुमचेच आहात. त्यामुळे आता ज्या वेळेला आम्ही कोणाकडे जातो त्यावेळेला लोक म्हणतात की हे चळवळीचे लोक आहेत आणि हे चळवळीचे लोक उद्धव साहेबांना भेटले किंवा राज ठाकरेंना भेटले. म्हणजे भेटायचं राज साहेबांना मला, ते तुम्ही सांगालच त्यांना. तर आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना भेटतो. आम्हाला लोकांनी विचारलं ह्यांनी तुम्हाला बोलावलं का, त्यांनी बोलावलं का? आम्हाला हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी पहिल्यांदा बोलावलं, निवांत गप्पा मारल्या, प्रश्न समजून घेतला. आता लोक काय म्हणतात काँग्रेसवाल्यांचा काय संबंध मराठीशी? ते मराठीच आहेत, त्यांचा पक्ष महाराष्ट्रात 50 वर्ष सत्तेत होता. जर मराठीचं काही बरं झालं असेल राज्याच्या संस्थांमध्ये ती जबाबदारी त्यांची आहे, आणि काही चुकलं असेल तर ती पण जबाबदारी त्यांची आहे. पण त्यांचं जर चुकलं असेल तर आम्ही त्यांच्या कानात सांगू, बरं झालं असेल तर आम्ही जोरात सांगू, आमचे दोस्त आहेत ते.
ज्यांच्या बरोबर पॉलिटिकल अलायन्स करायचं आहे, ज्यांच्या बरोबर चळवळ चालायची आहे, त्यांची पूर्ण चिरफाड झाली पाहिजे. आणि ते कसे फॅसिस्ट आहे. आम्ही उद्धव साहेबांना भेटलो, राजसाहेबांना पत्र लिहिलं. आमच्या चळवळीतले काही लोक असं म्हणले, हे स्त्री जाती दास्य ह्याच्यातनं बाहेर पडणार का नाही, तुम्ही मराठीची चळवळ मराठीवादी फॅसिस्टांच्या हातात देणार का. मी तुम्हाला सांगतो, मराठीची चळवळ मुळात आमच्या हातात नाहीच आहे. आम्ही अत्यंत नगण्य लोक आहोत. आम्ही कुणाच्या हातात चळवळ द्यायला, आमचे साम्राज्य आमच्या मालकीचं तर असायला पाहिजे. तुम्ही आम्हाला तेवढं मोठं मानता, हा तुमचा आमच्याबद्दलचं प्रेम आहे का गैरसमज आहे, याच्या खोलात मी जात नाही. आता सरकारनं काय केलं मधल्या 2 महिन्यात, मुख्यमंत्री म्हणाले लोकांचं हिंदीवर प्रेम आहे, नाहीये, इंग्रजीवर आहे. काल आपले महान चंद्रकांत दादा असं म्हणाले की हिंदी लोकांशी बोलण्यासाठी हिंदी आलं पाहिजे. अगदी बरोबर आहे त्यांचं, पण चंद्रकांत पाटलांसारखं हिंदी येऊन चालणार नाही. इतकं घाणेरडं इंग्रजी हिंदी जर तुम्हाला आलं तर उत्तर भारतीयच तुम्हाला सांगतील की तुम्ही मराठीत बोला, आम्ही गुगल ट्रान्सलेट करून घेऊ. गुगल ट्रान्सलेट कमी घाणेरडं असेल तुमच्या हिंदीपेक्षा. तर सरकारनं हा प्रतिसाद दिला. सरकारमध्ये 2 अत्यंतिक स्वाभिमानी आणि विकासवादी पक्ष आहेत. एका पक्षाने बाळासाहेबांचा वारसा जपण्यासाठी गुवाहाटीवरनं गोव्याला आगमन केलेलं आहे. हे जे गुवाहाटीवरनं गोव्याला आलेले लोक आहेत, त्यांनी आता इतकं बाळासाहेबांचं मनावर घेतलेलं आहे की त्यांना हे कळत नाही की आपला शिक्षण मंत्री हा धरून आणलेला माणूस आहे. याला काही कळत नाही. हा बोलका पोपट रेखावरच्या रिमोट कंट्रोलवर चालतो. पत्रकारांनी खासगीत विचारून घ्यावं. म्हणजे मी सांगायची गरज नाही, पत्रकारांना माहितीये. दादा भोसेंना उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये शिक्षण शेतीतलं कळत नव्हतं, आता शिक्षणातलं कळत नाही. हा कॉमन त्यांच्यातला भाग आहे. सरकारने प्रतिसाद दिला. सरकार असं म्हणलं, आम्ही उद्धव साहेबांशी बोलू, आम्ही राजसाहेबांशी बोलू, आम्ही सगळ्या पक्षांशी बोलू. आता काल त्यांनी आम्हाला फोन केले, सगळ्या चळवळीतल्या काही लोकांना. आज 11 वाजता त्यांनी रेखावारने पुण्यामध्ये बैठक ठेवली आहे. इतके बदमाश लोक आहेत, त्यांना माहितीये की 3 वाजता आम्ही सभा घेतोय आणि आम्ही 11 वाजता नाही जाणार. मग ते काय म्हणतील की आम्ही बोलावलं होतं, हे चर्चेला आले नाही, पण आम्ही तुमचे बाप आहोत. मी काल लिहिलंय सोशल मीडियावर आणि फोनवर त्यांच्या माणसांना बोललोय की तुमचा संचालक नालायक आहे. उद्या जर आंदोलन करतोय आम्ही, तर तुम्ही काय तोंडाने आम्हाला आज बोलावता. आणि समिती म्हणून आम्ही एकत्र सगळ्यांच्या पुढे जाणार आहोत. तर सरकारचा प्रतिसाद काय आहे. सरकारला असं वाटतं, मोहन भागवतांपासून फडणवीसांपर्यंत, की याच्यात काही प्रॉब्लेमच नाही. एक लबाडी ते काय करतात, मराठी सक्तीची केली आणि हिंदीची सक्ती काढली. असं कालपासून भाजपचे पोपट दिवसभरामध्ये तुम्हाला बोलताना दिसतील. मराठीची सक्ती हे लोणची कोशिंबिरासारखी शेवटचं एक वाक्य टाकलंय दोन्ही शासन निर्णयात. कितवी भाषा म्हणून सक्तीची आहे म्हणत नाहीत. कारण यांच्याच अनेक शाळांमध्ये मराठी 3री 4थी 5वी भाषा म्हणून बिन मार्काची फक्त ग्रेडिंगवर शिकवली जाते आहे. या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही ही समिती जी काही स्थापन केली नागरी समाजाती, त्यातनं आंदोलन आम्ही तयार केलं. आजची सभा घेतली. हे शासन निर्णय जाळले. हे शासन निर्णय ज्या वेळेला जाळले त्याच्याबद्दलचे आक्षेप मी तुम्हाला सांगितले. सरकारचे आक्षेप इतके अदखलपात्र आहेत की त्याच्या खोलात मी जात नाही. काल उदय सामंतांनी असं म्हटलं की माशेलकरांच्या समितीने एक अहवाल दिला, त्याच्यात डॉक्टर मुणगेकरही होते. स्वतः डॉक्टर मुणगेकरांनी काल फेसबुकला लिहून आपण त्या समितीत नव्हतो हे स्पष्ट केलेलं आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि माशेलकरांची समिती उच्च शिक्षणाची आहे, त्यामुळे उच्च शिक्षणाच्या समितीचा विचार शालेय शिक्षणासाठी करायचा म्हणजे उदय सामंत संघाच्या इतके जवळ आहेत की खोटं बोला पण रेटून बोला या संस्कृतीची त्यांना संसर्गजन्य रोगाप्रमाणे लागण झालेली दिसते. तर ज्या काही लोकांना असं वाटत होतं की ते फारच सुसंस्कृत आहेत, फारच भाषेवर त्यांचं प्रेम आहे, त्यांचाही भ्रमनिरास गेल्या 5 वर्षामध्ये पुरेसं झालेला असेल. आता 29ची आजची सभा झाली. 5 तारखेला महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांचा एक मोर्चा निघतो आहे. जी काही शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समितीची माफक ताकद असेल ती घेऊन आम्ही त्याच्यात सहभाग घेऊ, कारण हे मराठी माणसांचं काम आहे. आणि 7 जुलैला धरणं आंदोलन आझाद मैदानामध्ये सगळ्या संस्थांचा आम्ही करतोय. का हे कार्यक्रम आम्ही आखतोय, आम्हाला दिसतं की सरकार काहीतरी बारीक सारीक घोळ करून तुकड्यामध्ये काहीतरी कॉम्प्लिकेटेड निर्णय केल्याशिवाय राहणार नाही. कारण यांचं प्रॉब्लेम काय, यांच्या सूचना मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरनं येत नाहीत. यांच्या सूचना रेशीम बागेतनं येतात. यांच्या सूचना रेशीम बागेतनं येतात. यांच्या सूचना गोळवलकरांच्या बंच ऑफ थॉट्स मधनं येतात. त्या विचारधनामधनं ज्या सूचना येतात त्याच्यात एक देश, एक भाषा, एक संस्कृती याचं जे सपाटीकरण आणि एकसाचीकरणाचं यांचं नॅरेटिव्ह आहे, याच्यासाठी तर हे लोक 100 वर्षे बिळात होते.
हे 100 वर्ष बिळात राहिलेले लोक आता 5वी बहुमतात आहेत. हे तुमची माझी पाठ राजकीय दृष्ट्या लगेच सोडत नाहीत. आणि शिक्षण हे त्यांच्या सांस्कृतिक राजकारणाचं हत्यार आहे. त्यामुळे शालेय शिक्षणामध्ये ते तुम्हाला कधी मनुस्मृतीच्या गाळात देतील तुम्हाला कळणार नाही. विद्यापीठ काय पद्धतीनं यांच्या लोकांच्या ताब्यात गेलीत आणि एकेकाळी स्वतःला पुरोगामी म्हणणारे सगळे लोक आता शेपूट घोळत कशा पद्धतीने यांच्या पुढे फिरतायत. विद्यापीठांमध्ये जरा जाऊन फिरा, बघा तुम्ही. त्यामुळे ज्यांना कोणाला वाटतंय की सक्ती काढून टाकली झाली, हा हिंदीच्या सक्तीचा प्रश्न नाही, तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा प्रश्न आहे. आणि तिसरी भाषा कोणतीच नकोय आम्हाला. आम्हाला कोणतीही भाषा नको आहे. म्हणजे इथे काही सहकारी आमचे आहेत, त्यांचं तर म्हणणं असं आहे 10वी पर्यंत सुद्धा हिंदी नको, 10वी पर्यंत सुद्धा हिंदी नको. लोकांना कामकाज की हिंदी फक्त शिकवा. फक्त त्या सगळ्या आमच्या मित्रांना पण मी सांगतो की मराठी समाजाला हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याची 70 वर्षाची हौस आहे. हिमालय मोडकळीला आला, सह्याद्री खचला तरी आपली हौस भागलेली नाही. त्यामुळे आता आपण 4थी पर्यंतची लढाई जिंकूया. जरा कॉन्फिडन्स आपला वाढला आणि मराठी समाजाला वाटलं की आपण 70 वर्ष माती खाल्लेली आहे, की मग 5वीचं काय करायचं ते पाहूया आपण. पण एकदम मोठा घास घेतला तर हे बदमाश आपल्याला जगू देतील असं नाही. शेवटचा एकच मुद्दा सांगतो आणि थांबतो. विधिमंडळाचं अधिवेशन उद्या सुरू होतंय. आज कॅबिनेट होते आणि पुढ्या सोडणं हा या मंडळींचा आवडता छंद आहे. आजही आम्हाला त्यांनी सांगितलं, कळलं आम्हाला की आज कॅबिनेट आहे. दादा पण म्हणाले कुणाला तरी आज चर्चा होणार आहे. म्हणजे दादा तर असं बोलतात की जणू काही आम्ही मंत्रिमंडळात आहोत आणि ते बाहेर आहेत. म्हणजे विश्वंभर चौधरींनी फार छान लिहिलं जेव्हा दादानी फेसबुकला लिहिलं की हिंदी 5वी पासूनच असायला पाहिजे. त्याच्यावर विश्वंभर चौधरींनी लिहिलं की फार छान सांगितलं दादा, आता मी मंत्रिमंडळात हे करूनच घेतो. म्हणजे दादांना गुलाबी रंगाचं शर्ट घातल्यानंतर जे मेटामॉर्फोसिस झालंय त्यांचं ते इतकं आहे की आज सकाळी काय बोलतो आणि संध्याकाळी काय बोलतो ह्याचा एकमेकांशी मेळ राहिलेला नाही. अशा प्रकारचे बिनकण्याचे ज्यांचे 70,000 कोटी रुपये वारलेले आहेत असे, किंवा ज्यांनी गुवाहाटीला जाऊन स्वतःला पावन करून घेतलंय असं, आणि ज्यांच्या उरावर हिंदी हिंदू हिंदुस्थानवाले अशा पद्धतीनं बसलेत की महाराष्ट्रामध्ये भाषेच्या बद्दलची कोणतीही जाणीव चेपल्याशिवाय हे गप्प बसणार नाहीत. या लोकांच्यासाठी नवं मराठीकरण उभं राहायला पाहिजे. सगळे इथे जी मान्यवर मंडळी बसलीत, हे जे सगळे कार्यकर्ते आहेत, एकत्र काम का केलं पाहिजे. संयुक्त महाराष्ट्र समितीचा तुम्ही लालजी पेंडशांचं पुस्तक जर वाचलं, खूप भांडलेले लोक आहेत ते, पण खूप भांडून त्यांनी नेहरूंना शिकवून महाराष्ट्र कमावलेला आहे. नेहरूंसारख्या माणसाच्या विरोधात जर लोक जाऊ शकतात तर एंटायर पॉलिटिकल सायन्स वाल्याच्या का नाही विरोधात जाऊ शकणार आपण. तर हे करूया. विधिमंडळातल्या सगळ्या सदस्यांना विनंती आमची, ही लढाई तुमची आहे असं म्हणू नका. ही आमची लढाई, ही आपली लढाई आहे. आणि विधिमंडळातल्या अनेक लोकांनी आपल्या मुलांना मराठी शाळात घातलेलं नाही. त्यांनी सीबीएसई आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये शाळा काढल्यात. ही सर्व राजकीय पक्षांच्या ज्या काही मर्यादा असतील आता आपण ते काढूया नको. का काढूया नको. आता आपण त्यांना आपल्याशी दोस्ती करण्याची एक संधी ऑफर केलेली आहे. तर ही जी संधी आहे याच्यात आपण खांद्यावर हात ठेवू. खंजीर खुपसण्यासाठी नंतर लोकांना खूप संधी आहे. आता दोस्ती करूया आणि आता इतकी दोस्ती करूया की ह्यांना यांच्या भूमिकेवरनं हटताच येता कामा नये. या पद्धतीनं जर आपण केलं तर काहीतरी नवं आपण उभं करू शकू असं वाटतं. शेवटचं सांगतो, महाराष्ट्र हे हिंदुत्वाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या प्रयोगशाळेपुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. जर आपण हे मैदान सोडलं तर हे थेट दक्षिणेत जातील आणि मग द्रविड राष्ट्रवादाच्या आणि गायपट्ट्याच्या राष्ट्रवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचं भज होईल. हे आपण लक्षात घेऊया. तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या आंदोलनातलं हे एक पाऊल आहे. या मोठ्या लढाईतलं एक पाऊल आहे. छोटी लढाई लवकर जिंकू, मोठ्या लढाईचं भान ठेवू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठ्यांच्या महान परंपरेप्रमाणे युद्धात जिंकलो म्हणून तहात हरायचं नाही एवढं लक्षात ठेवू. युद्धात जिंकलो तहात हरायचं नाही. जोपर्यंत निसंदिग्धपणे सरकार तिसऱ्या भाषेची सक्ती मागे घेत नाही
तोपर्यंत नागरी समाजातल्या चळवळी हे करत राहतील. मग 1 महिना 2 महिने 2 वर्ष करावं लागलं तरी चालतील. काही लोक या देशाचं रूप पालटण्यासाठी 100 वर्ष लढतात आतल्या आत भूमिगत रूपात. त्यांना हलवून टाकण्यासाठी आपण 10 वर्ष नाही लढू शकणार, 10 महिने नाही लढू शकणार. करूया. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र. धर्मराज्य पक्षातर्फे ज्या आपण सगळ्या अत्यंत उचित मागण्या मांडलेल्या आहेत त्याला आमचा पूर्वी पाठिंबा होता, आजही आहे आणि याही पुढे राहील. आपला महत्वाचा मुद्दा भाषा संवर्धनाचा होता. भाषा संवर्धनात का मराठी भाषेचं संवर्धन करायचं आणि कसं करायचं असे 2 मुद्दे. मराठी भाषा आजच्या जागतिक तापमान वाढीच्या पर्यावरणीय महासंकटाच्या काळात एकमेव जगभरातली निसर्ग आणि पर्यावरण स्नेही अशी भाषा आहे. याच भाषेत आपण वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असं म्हणतो. आपले सण सुद्धा प्राणी वनस्पती, मग ते नागपंचमी असेल, बैलपोळा असेल, तुळशी विवाह असेल, वटपौर्णिमा असेल, मला नाही वाटत असं फार कुठल्या संस्कृतीत असतील. त्यामुळे मराठी भाषा याची सक्ती नाही, आता भक्ती होण्याची गरज आहे. जगभराने त्याचा दखल घेतली पाहिजे. असं असताना मराठी भाषेवरच आक्रमण होत आहे, संक्रमण होत आहे वेगवेगळ्या भाषांचं. आणि का तर आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की आता मुलांचा ना अटेन्शन स्पॅन ज्याला आपण म्हणतो तो या इलेक्ट्रॉनिक सगळ्या संयंत्रांच्या, मग ते कॉम्प्युटर असेल, मोबाईल असेल, तुमचा टीव्ही असेल, तो कमी होत चाललेला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांच्यावरचं दडपण आपण कमी केलं पाहिजे. गणित आणि विज्ञान हे विषय अत्यंत गुंतागुंतीचे होत चाललेले आहेत. त्यातून रेशीम बागेतनं आमचा इतिहास सुद्धा गुंतागुंतीचा केला जातोय, खोटा इतिहास घुसडून. इतिहासच नाही ते भूगोल पण बदलायला बघतात. गलवान खोऱ्यातलं तुमचं 4000 किलोमीटर प्रदेश चीनला दान देऊन. तर एवढे सगळी ही गुंतागुंत आणि एवढं दडपण आमच्या बालमनांवर असताना या तिसऱ्या भाषेचं बिलकुल दडपण येता कामा नये. हिंदीचं शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही काळजी करायची गरज नाही, सक्ती तर अजिबात नाही. त्याची काळजी बॉलिवूड घेते. आपसुक शिकतील ना मुलं. आणि एवढे घुसलेले करोडो उत्तर भारतीय आहेत, त्यांच्यामुळे तुम्ही आपसुक शिकता. आणि कसं आहे की आता आपण बात निकले हिंदीतच बोलूया तो दूर तलक जाएगी. मराठी भाषेचं बाजारपेठेतलं मराठी समाजाचं महत्व कमी झाल्यामुळे महत्व घसरत चाललेलं आहे. त्यामुळे आज जरी हे व्यासपीठ डॉक्टर दीपक पवारांचं आहे म्हणून मी जास्त बोलत नाही, कारण यांनी आनंदनी अगोदरच तंबी दिली आहे. पण आपल्याला ती बाजारपेठेतली किंमत कशी वाढेल हे पाहणं अत्यंत गरजेचं. भांडवली व्यवस्थेला त्यासाठी आधारे द्यावे लागतील. म्हणजे हा प्रश्न फक्त उत्तर भारतीयांना आधारे देण्याचा नाही, जैन गुजराती मारवाड्यांच्या भांडवली व्यवस्थेला आधारे देण्याचा सुद्धा आहे. आणि म्हणून अनेक गोष्टींसोबत कंत्राटी कामगार पद्धतीचं उच्चाटन निर्मूलन हे प्रामुख्याने व्हायला पाहिजे. आज तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे देशासमोरचा आणि महाराष्ट्राच्या समोरचा तर सगळ्यात जास्त आहे. याशिवाय मी भांडवली व्यवस्थेला जेव्हा हादरे देण्याचं म्हणतो तर तुमची मराठी भाषा सुरक्षित राहील, मराठी माणूस सुरक्षित राहील, नाहीतर त्याचं महाराष्ट्रातलं उच्चाटन होईल. कारण तसंही आम्ही अनेक आंदोलनं करताना पर्यावरणीय महासंकटाच्या संदर्भात आम्हाला सांगितलं जातं की कोण कुठे जन्माला येतो हा म्हणे अपघात असतो, कोण कोकणात जन्माला येतो, कोण कुठे जन्माला. अरे वा, मग आमच्या सगळ्यांचा महाराष्ट्राचा जन्म सुद्धा एकदाचा अपघात ठरवा आणि आम्हाला अरबी समुद्रात टाकला, नाहीतर आमच्या महापुरुषाचा पुतळा तुम्ही अरबी समुद्रात उभारताचा. त्यामुळे आपल्याला पुढे भविष्यात एक दुकान एक मकान एका प्रौढ व्यक्तीमागे अशा तऱ्हेची सुद्धा धोरणं घेऊन जायला लागतील, कायद्याने धरून ती धोरणं आहे. आणि तर महाराष्ट्रात मराठी माणसाचा बोलबाला होईल, तर मराठी भाषेला पुन्हा एकदा महत्व प्राप्त होईल. गुजराती माणसं हिंदीत बोलतात, 2 गुजराती सांगतायत म्हणून त्या कृपा करून भुलू नका. कारण गुजरातींनी किती हिंदी शिकली, गुजराती किती इंग्लिश बोलायला लागले तरी गुजरातीचं महत्व कमी होणार नाही, कारण अर्थव्यवस्था त्यांच्या ताब्यात आहे. हे बाजारपेठेचं महत्व आहे असं असतं. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, इंग्रजीचा सुद्धा उल्लेख झाला 3री पासून 5वी पासून करा,
काय बिघडत नाही. आता हे तुमच्या हातात आहे. गुगल ट्रान्सलेशन 2 मिनिटात होतं. आम्ही 5वी पासून इंग्लिश शिकलो, उत्तम इंग्लिश बोलू शकतो, भाषण करू शकतो, उत्तम लिखाण करू शकतो. थोडं तिकडे तिकडे होईल, काय फरक पडत नाही. त्यामुळे आपण जी सगळी धोरणं घेतलेली आहेत ती अनुपम आहेत, योग्य आहेत आणि त्याला आमचा पाठिंबा राहील याचं या व्यासपीठावर मी जाहीर करतो आणि आपली रजा घेतो. जय महाराष्ट्र, जय हिंद. पूर्ण प्रयत्न करील 5 मिनिटात उरकण्याचा. सठ्या मामनी नवे गबाळाचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे. तुकाराम महाराज म्हणतात. जय भीम सगळ्यांना. मी वंचित बहुजन आघाडीकडनं आज इथे उपस्थित आहे. इथे सगळे राजकीय पक्ष बोलवलेत आणि आपण सगळ्या राजकीय भूमिकेवर बोलतोच आहोत. पण मला असं वाटतं की हा प्रश्न जितका राजकीय आणि सामाजिक आहे तितका बाल मानसिक स्वास्थ्याचा पण आहे. तर बाल हक्क आयोगाची लोक काय करतात, एकदा कोणीतरी बाटलीभर पाणी नेऊन त्यांच्या तोंडावर मारलं पाहिजे की जागे व्हा आणि भूमिका घ्या की या संदर्भात तुमचं काय चाललंय ते. आता मी माझ्या बाकीच्या विषयांकडे वळते. म्हणजे बाल हक्क आयोगाला कोणी निरोप पोहोचवणार असेल तर पोहोचवा. एखाद्या लहान मुलाला बुंदी खावावीशी वाटते म्हणून तो बापाचं लग्न लावून आईला सवत आणतो घरामध्ये. तशा पद्धतीचा कारभार महाराष्ट्रात चाललाय. फक्त बुंदी खायची म्हणून आईला सवत घरात आणायचं काम फडतणवीस करताय. फडतूस म्हणू शकत नाही एवढ्या मोठ्या माणसाला, नाही का. माझा अजून राजकीय कॅरेक्टर लहान आहे, छोटीशी आहे मी. पण मुक्ताबाई समोर 1400 वर्षाचा चांगदेव बी खाली बसला होता. वंचित बहुजन आघाडीची भूमिका तिसऱ्या भाषेला विरोध हे आहेच आणि भाजपच्या ह्या भूमिकेच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी स्वतः तर रस्त्यावर उतरणारच आहे. पण जिथे जिथे आपल्या समितीच्या मार्फत आंदोलन होईल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, तिथे तिथे वंचित बहुजन आघाडी आपल्या समितीच्या सोबत उभी राहील. हा मी पहिल्यांदा शब्द देतो. खऱ्या अर्थाने नागपूर, औरंगाबाद हायकोर्ट म्हणते, लोक संभाजीनगर म्हणतात. माझ्यासारख्या सामान्य माणसांची गोष्टी होते. तर दोन्ही नावांचं गट तिथे, परत कोल्हापूर, जिथे मराठी भाषेला घेऊन एक मोठी संख्या रस्त्यावर येऊ शकते अशा ठिकाणी आपण आंदोलनं करावीत. मी ही आयोजकांना विनंती करते. तिथे आम्ही आपल्या सोबत आहोत. मुळात विषारी झाडाची फांद्या कापल्याने त्याचं विष कमी होत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे विष आलं कुठून, त्याची पाळंमुळं कुठल्या जमिनीतली आहेत हे आपल्याला ओळखता आली पाहिजे. कुणाच्या काळामध्ये मुंबईमध्ये SRAच्या नावाखाली इथला मराठी माणूस हद्दपार झाला, त्याला कल्याणचा कसारा घाट दाखवला, हे आपण नोंदून घेणार आहोत की नाही. का गाडी खाली, आता गाडी चालली मराठी भाषेची जोरात पळतीये, त्याच्या खाली चालणाऱ्या कुत्र्याला हे वाटलं नाही पाहिजे की गाडीचा वार मी वाहतोय म्हणून. मराठीसाठी जागृत झालेल्या मराठी माणसांनी ही गाडी वडली आहे. त्याच्या खाली चालणाऱ्या कुत्र्याला हे अजिबात वाटू नये की हा भार मी वाहतोय, कारण की त्याच कुत्र्याने मराठी माणसं कसाऱ्याच्या घाटात नेऊन पोहोचवलीत SRAच्या नावाखाली. मी काही आकडे इथे घेऊन आले होते, पण 5 मिनिटाचा वेळ आहे, मी पटापट वाचण्याचा प्रयत्न करते. काय सरकार, आम्ही वंचितवाले सत्तेत नव्हतोच कधी. इथे बरेच बसलेले लोक सत्तेत होते आधी. तर त्या लोकांच्या कालखंडामध्ये BMCचं भरलोय, महाराष्ट्राचं सोडा. BMCचं आजचं बजेट हे 65,180 कोटीचं आहे. याच्या आधीचं बजेट ही त्याच तोलामोलाचे बजेट असतील. कुणीतरी मराठी माणसांनी यांना विचारलं पाहिजे की किती कॉन्ट्रॅक्ट हे मराठी कॉन्ट्रॅक्टदारांना दिले जातात. कॉन्ट्रॅक्ट बेस्ड कर्मचारी घेताना स्वाभिमानी मराठी कामगार जेवणाची सुट्टी वेळेत घेतो हे नाकारण्यासाठी भय्यी कॉन्ट्रॅक्ट बेसवर घुसवणारे लोक आज आम्हाला मराठीचं ज्ञान देत आहेत. हे सगळ्यात जास्त वाईट गोष्ट आहे. 2019 साली माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते. त्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीने त्या शिक्षण धोरणाच्या विरोधात काही सूचना केल्या होत्या. ते पत्र मी आणलं होतं, वाचणार होते, पण ते पूर्ण वाचित नाही आता, कारण की अडचणी. तेव्हा वर्षाताई गायकवाड ज्या शिक्षण मंत्री होत्या त्या काळातल्या, तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं होतं की 24,000 शिक्षक
जे वर्षानुवर्ष माझ्याच ओळखीतले कित्येक शिक्षक ज्यांचे लग्न नाही झालेत, 15-15 वर्ष झालं फुकट शिकवतायत आणि ते आझाद मैदानावर ऊन पाऊस वाऱ्यामध्ये आंदोलन करतायत, त्यांच्या भरतीचं काय हे बघा. हे ज्यांना कळलं नाही, आज त्यांना मराठीचा पुळका येतोय, हे बघून मला तरी हसायला येते. भाजप सापनाथ, मग मी त्यांच्याकडे जायचं नाही म्हणून नागनाथाकडे डसून घ्यायचे का? कोणाकडे जायचं? हे महाराष्ट्रातल्या जनतेला राजकीय साक्षर केल्याशिवाय पुढच्या घटना होणार नाहीत, हे मला लक्षात आणून द्यायचंय. फक्त यांनी केलं म्हणून यांच्याकडे जायचं, यांची केलं यांच्याकडे जायचं, हे कुठं होते आधी हेही सगळ्यांनी चेक करून बघितलं पाहिजे. जसं हिंदुत्वाचे गुण आमच्या शालेय शिक्षणातनं आम्हाला आजपर्यंत पेरण्यात आले आणि त्याचं फलित आज आम्ही बघतोय की लोक हिंदी, हिंदू आणि हिंदू राष्ट्र म्हणतायत. तसंच इथून पुढे आम्हाला चेहऱ्यांच्या सर्जरा करून सगळ्यांचे चेहरे एकसारखे झाले पाहिजे असे आदेश यायलाही फार वेळ लागणार नाही. त्यासोबत मला असं वाटतंय की ही जी एक शिक्षक शाळा महाराष्ट्रामध्ये कित्येक तरी एक शिक्षक शाळा आहेत, तिथे तुम्ही हे तिसरी भाषाचं कसं चालवणार? हे नाटक तिथं कसं चालणार आहे? जो शिक्षक स्वतः शाळा उघडतो, स्वतः झाडू मारतो, स्वतः सतरंजा टाकतो, स्वतः 4 विषय शिकवतो, त्याच्यात तुम्ही हा 5वा विषय घालून त्या शिक्षकाचं जे शारीरिक मानसिक शोषण करताय त्याचं उत्तर, त्याचा जाब कोण देणार आहे? आणि यासोबत मागील काही वर्षांमध्ये म्हणजे फक्त आता बीजेपी तर आत्ता आले तेही 3 चाकावर, त्याच्या आधी ज्या चाकांवर होतं त्या बी त्याच्या आधी जाणार बी, म्हणजे मागच्या 5 वर्षात 1300+ शाळा बंद पडल्या. तेव्हा आत्ताचे मराठी पुळका आलेली लोक कुठं होती? मी आंदोलकांबद्दल बोलत नाही, ते तेव्हाही रस्त्यावरच होते आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीचे लोक तेव्हा सुद्धा रस्त्यावरच होतो. की आमच्या भागात म्हणजे एकट्या अहिल्यानगर मधल्या 800च्या जवळपास शाळा बंद आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या. आमची पोरं जिथे 10 पोरं नाहीत का? तुम्ही काय लावले? 10 पोरांचं शिक्षण महत्वाचं नाही, तुम्ही त्यांना शाळाबाह्य करतात. आदिवासींच्या मुली शाळाबाह्य होतात त्यातनं, कारण की पालक एवढ्या लांब शाळेत मुलींना पाठवत नाही. मी 1-2 मिनिटं वाढवा घेतलं तर चालेल, सॉरी. नव्या शिक्षक धोरणामध्ये भाषासूत्र जे आले, म्हणजे आपण सगळे याच्यावर बोलतोय, या त्रिभाषेवर बोलतोय, पण हे सूत्र कुठून आले? जे नवं शिक्षण धोरण आहे तिथून आले. त्या शिक्षण धोरणाला विरोध करण्यासाठी किती लोक रस्त्यावर आहेत, किती पक्ष भूमिका मांडतायत, किती लोक. वंचित बहुजन आघाडी हे जेव्हापासून त्या धोरणाच्या संदर्भात घोषणा झाली आहे तेव्हापासून त्या धोरणाच्या विरोधात आहे. हे त्रिभाषा धोरण हे त्या नव्या शिक्षण धोरणामधनं आलेले, ज्यातनं बहुजनांच्या पोरांना बाहेर काढण्यासाठी, इथल्या वंचितांच्या पोरांना बाहेर काढण्यासाठी हे सूत्र चालू आहे. त्याला जबाबदार आता जसे भाजप आहे तसेच अगोदरचे शासनकर्ते सुद्धा जबाबदार आहे. आता या सोबत वंचित बहुजन आघाडीने काय सूचना केल्या होत्या आणि वंचित बहुजन आघाडी काय मागण्या करते हे मी तुम्हाला सांगते. आम्ही त्यावेळेसही म्हणलो होतो की मराठी शिक्षणासाठी 80% प्राधान्य, 80% स्कॉलरशिप दिल्या पाहिजेत आणि उरलेल्या 20% स्कॉलरशिप या इतर भाषांसाठी दिल्या पाहिजेत. ज्या महाराष्ट्रातल्या ज्या काही शासकीय स्कॉलरशिप आहेत त्यातल्या 80% स्कॉलरशिप या मराठी विद्यार्थ्यांसाठी, मराठी भाषेसाठी राखीव ठेवायला हव्यात आणि 20% तुम्ही इतर भाषांचं ज्ञान द्या. त्यासोबत 65,000पैकी ज्या 22,000 शाळांची दुरुस्ती करायची बाकी आहे, म्हणजे त्यांचं छत गळतंय, त्यांचा फळा तुटलाय, त्यांच्याकडे पाण्याची सोय नाही, त्यांच्याकडे टॉयलेटची सोय नाही, मुलींसाठी वॉशरूमची सोय नाही, अशा सगळ्या ज्या सूचना वारंवार शासनाला मिळतात त्या दुरुस्त करण्याचं काम शासनाने करावं ही वंचितची मागणी तेव्हाही होती, आजही आहे. इथून पुढे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी लढत राहणार आहे. त्यासोबत 24,000 शिक्षकांची भरती जी रखडवली आहे, ही 24,000 पोरं अमराठी आहेत का? ही मराठी पोरं आहेत, इथली पोरं आहेत, ज्यांची लग्न थांबलीत, आई बाप धाकाने हार्ट अटॅकून मरायलेत, तरीही इथल्या शासनाला त्यांची पर्वा नाही. कित्येक शिक्षकांनी चिठ्ठ्या, पाना चिठ्ठ्या लिहून आत्महत्या केल्यात. आणि मग तुम्हाला जर कुणाला वाचवायचं, जर ही पोरं मरत असतील मराठी, तर कुणाला वाचवायचं? शालेय शिक्षण अभ्यास कृती समन्वयनं हे सगळं करावं, ह्या लढ्याला पुढं न्यावं. वंचित बहुजन आघाडी त्यांच्या सोबत राहील. आम्हाला आमची आई रंडकी झाली तरी चालेल, पण सवत घरात घुसू देणार नाही. शिक्षणाचा GR होता, मला बाहेर जाता आला नाही, गर्दी होती.
मी देवेंद्र फडणवीसांना आव्हान करते की त्यांनी हे तुकडे नेऊन त्यांच्या बापाच्या तोंडावर मारावे. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.